नमस्कार. अधोक्षज इंदूला तालुक्याला घेऊन गेलेला असतो. त्यावेळेला अधोक्षज इंदूला प्रपोज करणार असतो. अधोक्षज इंदूला बोलतो, इंदू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझ्या मनातील भावना तुला सांगायच्या आहेत, तुझ्याशी व्यक्त व्हायच्या आहेत. तेव्हा इंदू बोलते, अधू, मलासुद्धा तुला काहीतरी सांगायचं आहे. मलासुद्धा तुझ्याशी काहीतरी व्यक्त व्हायचं आहे. पण ते काय आहे ते तू सांग आधी. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, म्हणजे मला जे वाटतं तेच तुला वाटतं का? तेच तुझ्या मनात आहे का इंदू? तेव्हा इंदू बोलते, अधोक्षज, तुला काय वाटतं ते मला नाही माहिती. प्लीज तू जर का मला सांगितलंस तर मला बरं वाटेल. पण तू मला सांग ना, नक्की तुझ्या मनात काय आहे ते. त्यावेळेला लगेच अधोक्षज इंदूला बोलतो, इंदू, मला तुला कधीपासून एक गोष्ट सांगायची होती, पण कधी वेळच भेटत नव्हता. पण आज मात्र मला वेळ भेटला. तेव्हा लगेच इंदू बोलते, काय झालंय, तू मला सांगशील का? प्लीज नीट बोल. तेवढ्यात मात्र तिथे 3 गुंड आलेले असतात. त्या गुंडांना बघून अधोक्षज म्हणतो, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा लगेच ते गुंड बोलतात, तू गप्पा बस रे, आम्हाला ही पाहिजे ही. आम्ही हिला घेऊन जायला आलोय, बाकी काही नाही. आता तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा या मुलीला आम्ही घेऊन जाणारच. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, हिला हात जरी लावशील ना तरी फुकटचा मरशील. तेव्हा मात्र त्या गुंडाला खूपच राग येतो आणि तो गुंड अधोक्षजला तुडवतो. इकडे इंदूचा हात धरून ते गुंड इंदूला घेऊन जात असतात. पण इंदू मात्र त्यांच्याशी झटापट करत असते. इंदू झटापट करत असताना त्यातील एक माणूस खिशातून त्याच्या सुरा काढतो आणि तो सुरा इंदूच्या पोटात खुपसणार तेवढ्यात मात्र अधोक्षज येऊन तो सुरा पकडतो. त्यावेळेला मात्र इंदू खूपच घाबरते. अधोक्षजच्या हाताला खूपच जखम झालेली असते, त्याला खूपच लागलेलं असतं. त्यावेळेला इंदू त्या गुंडाच्या चांगलीच कानाखाली मारते आणि अधोक्षजला सोडवते. त्यावेळेला अधोक्षज म्हणतो, इंदू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अधोक्षजला झालेल्या दुखापतीमुळे ते गुंड तर तिथून पळून जातात. पण तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की अधोक्षज खूपच रक्तबंबाळ झालेला असतो आणि त्याची शुद्ध हरपलेली असते. इंदू मोठमोठ्याने ओरडायची सुरुवात करते, आदू, अरे उठ ना रे. पण काही केल्या अधोक्षज उठत नसतो. ते बघून मात्र इंदू खूपच घाबरते. इंदू स्वतःच्या ओढणीतील कापड फाडते आणि ती अधोक्षजच्या हाताला बांधते आणि तिने गोपाळला फोन केलेला असतो, गोपाळ लवकर ये. गोपाळ, अरे तू जर का आलास तर बरं होईल. गोपाळ लवकर ये, आपल्या आदूच्या हाताला जखम झाली आहे. हे ऐकून मात्र गोपाळ म्हणतो, काय अगं, पण तुम्ही कुठे आहात? तेव्हा लगेच इंदू बोलते, तालुक्याला. तेव्हा गोपाळ म्हणतो, इंदू तू एक काम कर, तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जा. मी हजर होतोच तिथे आणि तू घाबरू नकोस. आणि इंदूने तिथल्या हॉस्पिटलमध्ये अधोक्षजला ॲडमिट केलेलं असतं. त्याच्या हाताला खूपच जखम झालेली असते. डॉक्टर त्याची जखम साफ पुसून करतात आणि त्याच्यावरती औषध लावतात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, इंदू अधोक्षजला लागलं म्हणून रडत असते. तेवढ्यात तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो, इंदू रडू नकोस. रडून कोणतेच प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत. इंदू, तू रडतेस कशाला? रडू नकोस, शांत हो. तेव्हा लगेच इंदू बोलते, गोपाळ, अरे काहीच होणार नाही ना? जर का अधोक्षजला काही झालं तर मग मी स्वतःला माफ करू शकणार नाही. गोपाळ बोलणार आहे. तेव्हा गोपाळ बोलतो, इंदू काळजी करायची गरजच नाही. अधोक्षजला काहीच होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि तू प्लीज शांत राहा गं. तू कशाला रडतेस? माझ्यावरती विश्वास ठेव इंदू. तेव्हा इंदू बोलते, गोपाळ, काही झालं तरी अधोक्षज वाचला पाहिजे. तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो, इंदू तू नको काळजी करूस. काही झालं तरीसुद्धा
एक गोष्ट लक्षात ठेव, आपला अधोक्षज घरी येणार आणि तोही व्यवस्थित. तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र इंदू बोलते, गोपाळ, मोठ्या बाईंच्या कानावरती घालूया का? कारण मोठ्या बाईंच्या कानावरती तर घातलंच पाहिजे, नाहीतर खूपच मोठी गोष्ट घडायची. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, नाही नाही, आता तर मला काही एक ऐकायचं नाही. आणि एक गोष्ट तर मला कळून चुकली, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही. मोठ्या बाई किती चिडतील तुला माहिती तरी आहे का? नको नको, विषाची परीक्षाच नको. त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो, अगं पण आपल्याला कळवायला तर लागेलच ना, कधी ना कधीतरी त्यांना सांगावं तर लागेलच ना. तेव्हा लगेच इंदू बोलते, त्याची काळजी करायची गरज नाही, सगळं काही नीटच होईल आणि सगळं काही नीटच होणार. काहीही चुकीचं घडणार नाही याची मला खात्री आहे. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी लवकरात लवकर मोठ्या बाईंच्या कानावर घातलं पाहिजे. तेव्हा लगेच इंदू बोलते, गोपाळ, तिथे गेल्यानंतर मोठ्या बाईंच्या कानावरती पडणारच आहे आणि मोठ्या बाईंच्या हजारो प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. गोपाळ, प्लीज तू जरा शांत राहशील का? तू मोठ्या बाईंना जर का आता काही सांगायला गेलास ना तर मोठ्या बाई पराचा कावळा करतील. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, इंदू, मी तुझ्यामुळे गप्प आहे, पण सत्य लपवणं माझ्या तत्वात बसत नाही. आई आहेत त्या त्याच्या, त्यांना तर समजलंच पाहिजे. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, असं म्हणताच इंदू बोलते, मला कळतंय गोपाळ, मोठ्या बाई आई आहेत अधोक्षजच्या आणि त्यांना समजवलंच पाहिजे. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव गोपाळ, कितीही झालं तरीसुद्धा मी मोठ्या बाईंना आता तरी काहीच सांगू शकत नाही. एकदा अधूला शुद्ध येऊ दे, अधूला बरं वाटू देत की मोठ्या बाईंना मी सगळं काही सांगेन आणि तेही त्यांच्या कलाने घेऊन. अरे त्यांना खूप मोठा धक्का बसेल रे, तुला कळतंय का? तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, म्हणून तर मी तुला बोलतोय, आपण त्यांना सांगूया आणि आपण जर का त्यांना सांगितलं तरच सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा लगेच गोपाळ इंदूला बोलतो, इंदू बघ, विचार कर. तेव्हा इंदू बोलते, मला कळतंय सगळं, पण खूप भीती वाटते. असं वाटतंय की नाही, आता जर का मोठ्या बाईनं सांगितलं तर मोठ्या बाई घाबरतील, त्यापेक्षा आपण घरात गेल्यानंतर बघू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मोठ्या बाई आता अधोक्षजला लागलं हे सत्य समजल्यानंतर इंदूला माफ करतील का इंदूलाच या गोष्टीची शिक्षा देतील? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.